विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूयात वारी संदर्भात। भेटी लागी जीवा लागलीसी आस, आतुरते सारिका पाहे रात्रंदिवस। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील संचेती चौकामध्ये पोहोचली। पुणेकरांनी मोठ्या उत्साहामध्ये तुकोबांच्या पालखीचं स्वागत केलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांनी। पाहूया। तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पुण्यातील संचेती चौकामधून पुढे निघालेली आपण पाहतोय। पुण्यामध्ये पालखी दाखल झाल्यानंतर भाविकांचा मोठा जनसागर जो आहे तो दर्शनासाठी उसळलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की तरुण पोरं देखील या ठिकाणी मोबाईल फोनच्या माध्यमातून जे आहे तुकाराम महाराजांचे पालखीचं रूप जे आहे ते आपल्या फोनमधून कैद करताना पाहायला मिळतात। खरं तर वारी ही डिजिटल होऊ लागलेली आहे, वारीची परंपरा ही लोकांपर्यंत पोहोचू लागलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळे पाहतोय की मोठा जनसागर जो आहे तो सध्या आपल्याला पुण्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। भाविकांनी जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ती दर्शनासाठी उपस्थिती आपल्याला लावलेली पाहायला मिळते। खरं तर वारी म्हटल्यानंतर ना सर्व धर्म समभाव आणि सगळी जी काही एकात्मतेची भावना आहे ती आपल्याला लक्षात येत असते आणि याच निमित्तानं जे आहे ते सध्या वारी एक पेरणी वारणी एक एकात्मता एक वारसा म्हणून आपण सगळेजण बघत असतो। पुणेकरांसाठी जे आहे ती दर्शनाची संधी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। पुढील 2 दिवस या पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये असतो, त्यामुळं पुणेकरांनी देखील मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची तयारी केलेली आहे। सध्या आपण पाहिलं की तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। अवघ्या काही मिनिटांनी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील पुण्यामध्ये दाखल होईल। सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यामुळे दूरून राहा। जय महाराष्ट्र सोबत। जय महाराष्ट्रसाठी निखिल सुक्रे, पुणे।